आज आपल्याला बनवायचे आहेत लाडू। ते म्हणजे बघा कुठलाही साखर किंवा पाक न करता हे लाडू बनवायचे आहेत। अतिशय मऊ हे प्रवासात घेऊन जातं आणि 8 दिवस याला काहीच होणार नाही असे मऊ आणि हे आपले लाडू तयार करायचे आहेत। तर बघा मस्त उपवासासाठी पण चालतील हे लाडू। तर बघा इथे घेतलेले आहेत मी इथं साहित्य। शेंगदाणे घेतलेले आहे, त्याला छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान भाजून घ्यायचे। गॅस कमी पाहिजे आणि ते जोपर्यंत कडक होत नाही त्याला चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे चांगले भाजले का त्यासाठी बघा असं त्याची साल काढून बघायची आहे। शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत इथं आणि हे बघा शेंगदाणे काढून घेऊया। शेंगदाणे झाली की आपल्याला लगेच इथं टाकायचं आहे मखाना। मखाना पण थोडासा हवेमुळे नम पडलेला असतं, त्याला पण आपण थोडंसं हलकंसं भाजून घेतलं ना म्हणजे तो बारीक होतो व्यवस्थित। तर इथे मखाना पण चांगला करायचा, जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत मखाना पण परतवून घ्यायचा आहे। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स मध्ये इथं काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेला आहे। इथे घेतलेले आहेत मी पेंड खजूर घेतलेले आहे। खजूर आपल्याला छान याची खजूर मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। एक एक करून वेळ लागतो पण बघा मस्त चव लागते याची आणि लहान मुलांसाठी पण हेल्दी आहे ते। इथं गूळ ऑप्शनल आहे, जर गूळ पण नाही वापरला तरी लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता। हे असे पौष्टिक लाडू बघा मस्त असे आपल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। अगोदर मी मखाना बारीक करून घेणार आहे। मखाना बारीक झालेला आहे, नंतर थोडेसे शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून जाडसर करून घ्यायचं आहे। नंतर थोडेसे शेंगदाणे आणि खजूर, गूळ ऑप्शनल आहेत, आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, नको असेल तर स्किप पण करू शकता त्याला। आणि हा छान बारीक केलेला आहे, हे थोडंसं कमी गोड होतील म्हणून मी थोडासा गूळ टाकलेला आहे। व्यवस्थित त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि याला छान बारीक करायचं जोपर्यंत गूळ याला खजूरला पण चिकटपणा असतो आणि शेंगदाण्यामधलं पण जोपर्यंत तेल निघत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आणि हे शेंगदाण्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। हे लाडू आपल्याला छान बांधून घ्यायचे आहे। बघा मस्त आहे आपले असे लाडू तयार झालेले आहेत। हे लहान मुलांना असो किंवा म्हाताऱ्या माणसांना अतिशय न चावता येणाऱ्याला पण हे मऊ असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना मग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा असे मऊ अशी लुसलुसीत हे आपले लाडू तयार झालेले आहेत। महिनाभर टिकतात, हे प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता।